नमस्ते मित्रांनो, संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. मागील भागात आपण संबंधित साहित्याचा आणि संशोधनांचा आढावा कसा घ्यायचा किंवा त्याचं पुनरावलोकन कसं करायचं याबद्दल माहिती घेतली होती. मित्रांनो, आजच्या भागात आपण संशोधन प्रस्ताव लेखन करत असताना संशोधनाची कार्यपद्धती म्हणजे रिसर्च मेथॉडॉलॉजी ही तुम्ही कोणती वापरणार आहात याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती लिहावी लागते. मग ज्या वेळेला संशोधनाच्या अनुषंगाने कार्यपद्धती तुम्ही लिहित असतात तर कोणकोणत्या मुद्द्यांचा विचार करायचा आहे की तुम्ही संख्यात्मक पद्धतीने म्हणजे क्वालिटेटिव्ह किंवा क्वांटिटेटिव्ह म्हणजेच गुणात्मक म्हणजे क्वालिटेटिव्ह आणि संख्यात्मक म्हणजे क्वांटिटेटिव्ह आणि मिश्र पद्धती म्हणजे मिक्स मेथड यापैकी तुम्ही कोणत्या पद्धतीचा वापर करणार आहात हे तुम्हाला माहीत असणं अतिशय गरजेचं आहे. जर तुम्ही त्याच्याशी निगडित व्यवस्थित माहिती करून घेणार असाल तरच तुम्हाला पुढचं संशोधन कार्य जे आहे ते करत असताना कुठल्याही प्रकारच्या अडथळ्यांना सामोरं जे जावं लागत असतं तर तिथे तुम्हाला किमान त्याचं सोल्युशन तरी काढता येत आहे. पण जर तुम्हालाच ती संशोधन कोणत्या पद्धतीने तुम्ही करणार आहात हे जर माहिती नसेल तर पुढची कार्यपद्धती जी आहे ती काय होत असते, चुकत असते. मग आता तुम्ही संशोधन कार्यपद्धती जी आहे किंवा संशोधन जे आहे, जसं मी म्हटलं मगाशी की क्वालिटेटिव्ह आहे, क्वांटिटेटिव्ह आहे की मिक्स मेथड आहे. मग त्यामध्ये जे काही पद्धती आहेत बघा की ऐतिहासिक पद्धतीने करणार आहात की प्रायोगिक पद्धतीने संशोधन करणार आहात, सर्वेक्षण पद्धती असणार आहे किंवा विश्लेषणात्मक पद्धती तुमची असणार आहे का वर्णनात्मक संशोधन पद्धतीने तुम्ही अभ्यास करणार आहात की सहसंबंधात्मक संशोधन पद्धतीने तुम्ही अभ्यास करणार आहात, केस स्टडीज किंवा घटना अभ्यास आपण त्याला म्हणत असतो त्या माध्यमातून तुम्ही अभ्यास करणार आहात का, प्रासंगिक किंवा तुलनात्मक किंवा कार्योत्तर संशोधन पद्धती जी आहे या माध्यमातून तुम्ही अभ्यास करणार आहात का, वांशिक संशोधन किंवा विकासात्मक संशोधन या पद्धतीच्या माध्यमातून अभ्यास करणार आहात का किंवा मानववंश किंवा प्रकृतीवादी संशोधन या पद्धतीने अभ्यास करणार आहात का. ह्या वेगवेगळ्या संशोधन पद्धती ज्या आहेत या पद्धतींपैकी तुम्ही कोणत्या तरी एका पद्धतीच्या माध्यमातून अभ्यास करणार असाल किंवा त्यापैकी दोन पद्धती असतील किंवा दोनापेक्षा अधिक पद्धतींच्या आधारे सुद्धा तुम्ही काय करू शकत असाल, संशोधन करू शकत असाल. तर हे संशोधकाला माहिती असणं गरजेचं आहे की मी यापैकी कोणत्या पद्धतीद्वारे संशोधन करणार आहे, म्हणजे त्या अनुषंगाने तुम्हाला काय करता येते, कार्यवाही जी आहे ती लिहायची असते. जर समजा तुम्ही संशोधन जी आहे प्रायोगिक पद्धतीने जर करणार असाल तर मात्र तुम्हाला तिथे अभिकल्पांची मांडणी सुद्धा करावी लागत असते. फक्त हे प्रायोगिक संशोधनापुरतच मर्यादित आहे. जर तुम्ही प्रायोगिक संशोधन करत असाल तर कोणकोणत्या प्रकारचे अभिकल्प किंवा कोणकोणत्या प्रकारे तुम्ही ते संशोधन करणार आहात, तर त्यासाठी पूर्व प्रायोगिक म्हणजे प्री एक्सपेरिमेंटल मेथडचा वापर करणार आहात का किंवा विशुद्ध किंवा खरे आपण म्हणतो किंवा ट्रू एक्सपेरिमेंटल पद्धतीचा वापर करणार आहात का, प्रायोगिक म्हणजे क्वासी एक्सपेरिमेंटलच्या माध्यमातून तुम्ही करणार आहात का, समय मालिका म्हणजे टाइम सिरीज या पद्धतीद्वारे तुम्ही अभ्यास करणार आहात का किंवा घटकात्मक म्हणजे फॅक्टोरियल डिझाईन या पद्धतीने तुम्ही अभ्यास करणार आहात का, हे लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. आता हे फक्त मी काय केलेलं आहे की तुम्हाला जर प्रायोगिक संशोधन जर करायचं असेल तर तुम्हाला अभिकल्प मांडणं गरजेचं असतं. जर तुम्ही ऐतिहासिक किंवा वर्णनात्मक संशोधन पद्धतीचा किंवा इतर ज्या संशोधन पद्धती आहेत त्याचा जर वापर करणार असेल तर त्यावेळेला तुम्हाला अशा प्रकारचा अभिकल्प लिहावा लागत नाही. हे फक्त प्रायोगिक संशोधनापुरतच मर्यादित आहे. म्हणून जर तुम्ही प्रायोगिक पद्धतीने करणार असाल तर यापैकी कोणत्या अभिकल्पाचा वापर करून तुम्ही संशोधन करणार आहात हे तुम्हाला कार्यपद्धतीमध्ये लिहिता येणं अतिशय महत्त्वाचं आहे. तरच ते समोरच्या वाचकालाही समजतं आहे किंवा त्या अनुषंगाने पुढे नेमकं काय काम करायचंय याची सुद्धा दिशा संशोधकालाही मिळत असते. अशा रीतीने मित्रांनो, आता आपण संशोधन कार्यपद्धती जी आहे ती कशी असणार आहे किंवा त्या अनुषंगाने कोणत्या कार्यपद्धतीचा वापर तुम्ही करणार आहात हे संशोधकाला माहिती असणं कसं गरजेचं आहे याबद्दल माहिती घेतली. पुढील भागात आपण या संशोधन कार्यपद्धतीतील पुढचे जे काही उर्वरित मुद्दे जे आहेत की त्या मुद्द्यांच्या अनुषंगाने तुम्ही कसं काम करणार आहात याबद्दल माहिती घेणार आहोत. तोपर्यंत मित्रांनो, धन्यवाद.